नमस्कार. पैसा है के पैसा या मराठी अर्थविषयक यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पैशाचं झाड. मला वाटतं प्रत्येकाने आपल्या आईवडिलांकडून हा शब्द जो आहे तो नक्की अनेकदा ऐकला असेल. म्हणजे आपण पैसे मागितले आणि वडिलांनी म्हणायचं, अरे किती पैसे द्यायचे तुला, आम्ही काय पैशाचं झाड लावलंय का. बरोबर. किंवा आता तुम्ही तुमच्या मुलाबाळांना म्हणत असाल कधीतरी, काय अरे किती पैसे लागतायत, पैशाचं झाड आहे का माझ्याकडे. म्हणजे हे पैशाचं झाड ही संकल्पना आली कशी काय. म्हणजे खरंच त्याच्या पाठीमागं काय फार मोठा इतिहास वगैरे मी असं म्हणत नाही, पण ही संकल्पना नेमकी काय आणि ही संकल्पना आपण काय समजून घेऊ शकतो का आपल्या ह्याच्यामधून, आपल्या विचारामधून. तर मी थोडासा विचार केला, हे नेमकं पैशाचं झाड म्हणजे नेमकं असतं काय. तर सर्वसाधारणपणे तुम्हाला सांगतो, पैशाचं झाड म्हणजे ही एक निव्वळ संकल्पना. हे तर सगळ्यांनाच माहिती, कारण पैशाचं झाड जर अस्तित्वात असतं तर मला सांगा, आपल्या देशात नव्हे जगात कोणीतरी गरीब राहिला असता का. अजिबात नाही. कारण पैशाचं झाड म्हणजे काय, त्याला पैसे लागतायत, नोटा लागतायत, त्या तोडायच्या आणि सरळ त्याचे व्यवहार करायचेत आपल्याला. पण असं होत नाही. मग हे पैशाचं झाड म्हणजे काय याची संकल्पना थोडक्यात समजून घेऊ. पण लक्षात ठेवा, हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर मला असं वाटतं तुम्ही सुद्धा एखादं पैशाचं झाड लावाल. बघा, थोडा धीर धरा, मग तुम्हाला समजेल ही पैशाच्या झाडाची संकल्पना एक्झॅक्टली काय असू शकते किंवा काय आपण ठरवू शकतो. तर कसं आहे माहिती आहे का, आजकाल प्रत्येकाला झटपट श्रीमंत व्हायचंय, पटकन पैसा पाहिजे. म्हणजे आज रात्रीत मी कोट्याधीश झालो पाहिजे, कुठून तरी मला लॉटरी लागली पाहिजे, कुठून तरी मला पैसा आला पाहिजे, कुठून तरी मला काहीतरी झालं पाहिजे, पण मला झटकन श्रीमंत व्हायचंय. अशा पद्धतीचा विचार जो आहे तो सर्वसाधारण बऱ्याच लोकांमध्ये दिसतो. आणि त्याच्या उलट ही संकल्पना पैशाच्या झाडाची आहे. कोणतंही झाड मला तुम्ही सांगा, एका दिवसात एका रात्रीत कधी वाढतं, फार मोठं झाड होतं, फळ द्यायला लागतं, फुलं येतात, असं अजिबात होत नाही. हे पैशाचं झाड जे आहे ना, ते तुम्हाला बियांसारखं आधी मातीमध्ये रुजवावं लागतं. त्यानंतर ते झाड जे आहे ते हळूहळू वाढत जाऊन त्याचं रोप होतं, त्या रोपाचं पुन्हा ते बऱ्याच फुलांमध्ये, फळांमध्ये, फांद्यांमध्ये त्याची वाढ होत जाते. हे पैशाचं झाड. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची संकल्पना हीच आहे की पैशाचं झाड जर लावायचं असेल तर ते झाड तुम्हाला काय करावं लागतं, जोपासावं लागतं. जोपासणं म्हणजे काय, अगदी त्याला व्यवस्थित पाणी वेळच्या वेळेवर देणं, सूर्यप्रकाश मिळतोय की नाही हे बघणं, म्हणजे त्याला जे लागतं खत ते मिळतंय की नाही बघणं. याचा अर्थ काय, थोडक्यात त्या पैशाची काळजी घेणं. एखादं रोप लावलं आणि ते तुम्हाला वाढावं असं वाटत असेल, आयुष्यात कधीतरी एखादं झाड लावलं असेल तुम्ही, तर त्या झाडाची, त्या रोपाची तुम्ही कशी काळजी घेता, तशी काळजी ह्या पैशाची जर घेतली तर ते झाडासारखं वाढतं, त्या झाडासारखं पैशांची वाढ होते. मग ही संकल्पना जर तुम्हाला लक्षात येत असेल तर तुम्ही पैशाचं झाड लावू शकता. याचा अर्थ असा आहे की एवढ्याशा बी सारखं तुम्ही एक छोटीशी रक्कम जी आहे ती रक्कम आधी कुठेतरी गुंतवा, रुजवा आणि त्याच्यावरती तुम्ही सिंचन करा. म्हणजेच काय, हळूहळू ते पैसे जे आहेत ते वाढतील कसे यासाठी गुंतवत राहा. त्याची काळजी घ्या. म्हणजे काय, ते पैसे इकडे तिकडे असेच खर्च होतील असं कुठलंही काम करू नका. ते पैसे साठवत राहून ते वाढवत राहण्यासाठी प्रयत्न करा. आणखीन कोणत्या मार्गाने, म्हणजे आपण जसं म्हणतो की इकडचं खत आहे, तिकडचं खत आहे, हे खत आहे, ते खत आहे, अशा पद्धतीचा विचार करतोस ना, तसं इकडचा मार्ग आहे, या मार्गाने हा पैसा आपला वाढेल. तो पैसा वाढत जाऊन मग त्याला फळं लागतील, त्याला फुलं लागतील. आधी फुलं लागतात, नंतर फळं लागतात. हे बरोबर ना. मग हे जेव्हा तुमचं झाड फुलेल याचा अर्थ असा आहे की त्याच्या पूर्ण म्हणजे मुळाशी तुम्ही जे सिंचन केलेलं आहे, मग त्याच्यामध्ये परिश्रमाचं सिंचन आहे, शिक्षणाचं सिंचन आहे, विद्वत्तेचं सिंचन आहे, त्याच्यामध्ये तुमच्या कल्पकतेचं सिंचन आहे, वेळेचं सिंचन आहे. हे सगळं तुम्ही त्याला दिल्यामुळे आता काय झालंय, ते झाड जे आहे ते तुम्हाला पैसा द्यायला लागले. म्हणजेच काय झालंय की मुळाशी तुम्ही जे लावलेले पैसे होते, ते बी होतं, त्या बियाचं आता काय झालेलं आहे, एक मोठं झाड झालंय आणि त्याला फळं लागली आहेत. म्हणजे याचा अर्थ त्या पैशावर आता पैसा वाढायला लागलाय. मग असे मार्ग शोधून तुम्हाला तो पैसा वाढवावा लागेल आणि ह्याला मग म्हणायचं आपण पैशाचं झाड.
म्हणजे पुन्हा एकदा मूळ मुद्द्यावर जर आलो तर तुमच्याही लक्षात येईल की मी कशाबद्दल बोलतोय, गुंतवणुकीबाबत. अशी गुंतवणूक छोटी असे ना, पण ती अशी गुंतवणूक करा आणि त्याच्यावरती सिंचन करत राहा. त्याच्यावरती तुम्ही जोपासण्यासाठी जे काय करता येईल ते करा आणि ते वाढवा. आणि ते वाढल्यानंतर आपोआप तुम्हाला जेव्हा फळ मिळेल, आपोआप जेव्हा त्याच्यावरती पैशावरती पैसा मिळेल, ते झालं तुमचं पैशाचं झाड. म्हणजे मागचे काही जर व्हिडिओ तुम्ही बघितले तर त्या सगळ्याचं जे सार आहे ते हेच पैशाचं झाड आहे. आलं लक्षात? म्हणून म्हणतोय की जर तुम्हाला पैशाचं झाड खरोखरीच जर अस्तित्वात आणायचं असेल तर आजच अगदी छोट्या बिया इतकं, म्हणजे खूप छोटी अमाऊंट जी आहे ती तुम्ही इन्व्हेस्ट जी आहे ती स्टार्ट करा आणि ती वाढवण्यासाठी प्रयत्न करा. आणि ती वाढत गेल्यानंतर त्या पैशाला पैसा जेव्हा मिळेल तो झाला तुमचा झाडाला लागलेला पैसा. आलं लक्षात? चला, अगदी थोडक्यात ही संकल्पना सांगण्याचा मी प्रयत्न केला. पण एक लक्षात ठेवा कायमचं की एका रात्रीत, एका दिवसात तुम्ही श्रीमंत होण्याची स्वप्न जर बघत असाल तर ती स्वप्नच राहतात. लाखातून नव्हे कोट्यावधी लोकांमधून एखाद्याच्या बाबतीत असं कधीतरी घडू शकतं, पण ते घडलेलंच आपल्याला इम्प्रेस करतं म्हणून आपल्याला वाटतं की आपल्याही बाबतीत कधीतरी असा चमत्कार घडेल, पण तसं होत नाही. पैशाचं झाड हे लागू शकतं. पैशाचं झाड नक्कीच तुमच्यासाठी काम करू शकतं, पण त्याच्यासाठी मेहनत, चिकाटी, परिश्रम, वेळ देण्याची गरज आहे, कल्पकता वापरण्याची गरज आहे. एवढं जर केलं तर 100% तुमच्यासाठी सुद्धा एक पैशाचं झाड तयार होऊ शकतं. त्याला वेळ द्यावा लागेल त्या वेळेनंतर, कारण सर्वसाधारणपणे कलम केलेली झाडंसुद्धा आजकाल वर्ष 1.5 वर्षानंतर तुम्हाला फळ देतात. लगेचच 2 ते 3 महिन्यात तर कुठलं फळ येतं सांगा. म्हणजे हेच आहे, किमान 2-3 वर्ष तरी तुम्ही ते झाड जे आहे पैशाचं ते वाढवण्यासाठी प्रयत्न करा. तुम्हाला पैशाला पैसा मिळेल, म्हणजेच त्या झाडाला पैसा लागेल. आलं लक्षात? चला, थांबतोय. ते फार मोठा विषय होईल, पण तो होऊ नये म्हणून पैशाचं झाड आज लावा. आणि आज लावलेलं मला सांगा की गुंतवणूक मी इथे केली आहे, बघूया आता 2-3 वर्ष मी याला वाढवण्याचा प्रयत्न करतो आणि मग त्याच्यावरती मला जो पैसा मिळेल तो माझा पैशाच्या झाडाचा पैसा असेल असं समजू. धन्यवाद. काळजी घ्या आणि आजच पैशाचं झाड लावा. थँक्यू.